शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजचा हा छोटासा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। तुमच्यासाठी एक अद्भुत प्रॉडक्ट घेऊन आलो आहे। एक नवीन प्रॉडक्ट जे नुकतंच पाटील बायोटेकने ह्या वर्षी लॉन्च केलेलं आहे आणि कापूस, सोयाबीन, मिरची, ऊस, टोमॅटो, अद्रक, हळद जी पिकं आता लहान आहेत, छोटीशी आहेत, अशा सर्व पिकांसाठी अतिशय जोरदार हा प्रॉडक्ट आहे। प्रॉडक्टचं नाव आहे न्यूट्रीडील 11-11-08। हे विद्राव्य खत आहे, हे वॉटर सोल्युबल खत आहे जे लिक्विड स्वरूपात आहे। याचं काम कसं राहील, याचा डोस किती आहे, हे का टाकायचं, काय काय फायदे होतील, कशामुळे होतील, पूर्ण टेक्निकल विश्लेषण पुढच्या फक्त 10 ते 15 मिनिटात मी करणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। हा कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, नवीन लॉन्च पाटील बायोटेकचं नवीन न्यूट्रीडील आपल्या शेतीला नवीन संजीवनी देणार आहे। काय आहे हा प्रॉडक्ट? ही 1 लिटरची बॉटल आहे, फक्त एकच पॅकिंग मिळणार 1 लिटरमध्ये। NPK 11-11-08 न्यूट्रीडील 11-11-08 याच्यामध्ये लिक्विड सस्पेन्शन आहे, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, बॅलन्स न्यूट्रिशन आहे फॉर स्ट्रॉंग क्रॉप ग्रोथ, पिकाची अतिशय मजबूत वाढ होण्यासाठी। नुसती वाढ नाही, फुलं असतील, फांद्या असतील, टिलरिंग असतील, फुटवे असतील, ग्रीनरी असेल, फुलांचं फळामध्ये रूपांतर असेल, सुरुवातीच्या 40 ते 45 दिवसातली सर्व कामं ही औषधं करणार आहे। एकाच औषधामध्ये सगळे कामं तुमची होणार आहेत। संतुलित NPK प्लस याच्यासोबत अत्यंत महत्त्वाचं सगळ्यात जास्त गरजेचं मायक्रोन्यूट्रंट झिंक दिलेलं आहे, प्लस बोरॉन पण दिलेला आहे। झिंक आणि बोरॉन दोघी याच्यासोबत आहेत। सुरुवातीच्या वाढीसाठी एकदम आदर्श असं खत तयार होईल, मजबूत मूळ आणि खोड तयार होईल, हिरवीगार आणि जोमदार वाढ होईल, फुटव्यांमध्ये वाढ होईल, फुलधारणा आणि उत्पादना वाढीसाठी मदत होईल। मजबूत मुळे, खोड आणि सुरुवातीच्या वाढीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट खत आहे। सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादकांसाठी तर हे खत अत्यंत लाभकारी ठरणार आहे। याचे कंटेंट आणि कसं कसं काम करेल ते आपण समजून घेऊ। व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे, शाखीय वाढ जी आहे ती होणार आहे, कारण की याच्यामध्ये सुरुवातीचा घटक आहे नत्र, जो 11% आहे। हिरवेगार वाढ, मोठी आणि रुंद पानं होतील, जलद प्रकाश संश्लेषण क्रिया होण्यासाठी नत्रामुळे या ठिकाणी मदत होईल। दुसरा आहे रूट डेव्हलपमेंट, आणि रूट डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्फुरद, तो सुद्धा याच्यामध्ये 11% आहे। पांढऱ्या मुळांची वाढ, मजबूत रूट सिस्टम आणि जास्त फुटवे, टिलरिंग होण्यासाठी मदत होणार आहे। तिसरा घटक आहे तो म्हणजे पालाश, आणि तो सुद्धा 8% याच्यामध्ये आहे। याचे पालाशचे फायदे: मजबूत खोड, सगळ्यात मेन रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा त्या ठिकाणी दूर होईल। रेजिस्टंट पॉवर वाढेल, अन्नद्रव्यांचं वहन जे आहे सिस्टममध्ये ते पालाशमुळे चांगलं होईल। फुलगळ कमी होईल, कळीची गळ कमी होईल, फुलधारणा सुधरेल आणि परागीभवन, जर आत्ता कॉटनला फ्लावरिंग सुरू होऊन गेलं असेल तर पॉलिनेशन व्हायला, पावडर तयार व्हायला खूप सारी मदत होईल। त्यामुळे हे औषध ह्या स्टेजला सगळ्यात परफेक्ट औषध आहे। न्यूट्रीडील 11-11-08 प्लस झिंक आणि बोरॉन, त्याचे हे फायदे आहेत। अजून काय काय काम करणार आहे ते आपण समजून घेऊ। नायट्रोजन, हिरवीगार वाढ, क्लोरोफिल निर्मिती करेल, मोठी पानं तयार करेल, फॉस्फरस, मजबूत मूळ तयार करेल, ऊर्जा निर्मिती वाढवेल, फुटव्यांची वाढ करेल। हे सगळ्यात मेन काम आहे। सोयाबीनमध्ये, कापसामध्ये आता फळफांद्या वाढण्याची अवस्था आहे आणि या स्टेजला इवन हळद असेल, अद्रक असेल, फुटवे वाढवण्याची स्टेज येते। या स्टेजला हे औषध अतिशय जोरदार काम करेल। मजबूत खोड बनेल, पाण्याचं संतुलन आपल्याला राखता येईल, रोगप्रतिकार शक्ती वाढवता येईल। झिंकमुळे नवीन वाढ, पानांची रुंदी आणि एन्झाईमची सक्रियता वाढेल। मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सीमध्ये सगळ्यात जास्त झिंकची डिफिशियन्सी आपल्याला दिसते, ती पूर्ण भरून काढता येईल। मक्यासारखं जर पीक असेल तर सर्वांगीण विकास, मक्याची पानं जांभळी होत आहेत, मक्याचं खोड जांभळं होतं आहे, पानाच्या शिरा जांभळ्या होत आहेत, फॉस्फरसची कमी आहे, नायट्रोजनची कमी आहे, झिंकची कमी आहे, सगळ्या कमतरता त्या ठिकाणी आपल्याला दूर करता येतील। बोरॉन जे फुलधारणेसाठी आणि परागकण निर्मितीसाठी या ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे। वापरायचा योग्य टप्पा:
ॲक्टिव्ह ग्रोथ स्टेज लागवडीनंतर साधारणतः 20 ते 40 दिवस. आत्ता बहुतांश पिकं ह्या स्टेजमध्ये आहेत, 20 ते 40 दिवस. प्री फ्लावरिंग स्टेज, फुलधारणा सुरू होणार आहे किंवा सुरू झालेली आहे त्या स्टेजला सुद्धा वापरता येईल. ऊस असेल, मिरची असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, भाजीपाला असतील, फळ पिकं असतील, कुठल्याही पिकामध्ये ह्या स्टेजला तुम्ही वापर करू शकतात. सुरुवातीची वाढीची अवस्था, फूल येण्यापूर्वीची अवस्था, फुलाची अवस्था आणि फुलापासून फळ तयार होण्याची अवस्था, या एवढ्या अवस्थांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात. हे कुठल्या औषधासोबत चालेल, किती डोस याचा घ्यायचा आहे? फॉलियर स्प्रे फवारणीतनं आपल्याला 2 ते 2.5 मिली, जास्तीत जास्त 50 मिली प्रति पंप आपल्याला घ्यायचा आहे. जास्तीत जास्त 50 मिली. 30 ते 40 ml 15 लिटरला, 20 लिटरचा पंप असेल तर 50 ते 60 मिली. 250 ते 500 ml प्रति एकर याचा फवारणीमधनं डोस गेला पाहिजे. जर तुम्ही ड्रिपनं देतायत, पीक लहान आहे, ड्रिप इरिगेशन आहे, तर 500 ml द्या, म्हणजे अर्धा लिटर एकरी द्या. जर पीक मोठं आहे तर 1 लिटर प्रति एकर द्या. याच्यासोबत जर ह्युमॉल गोल्डची जोड दिली तर सोन्याहून पिवळं ह्युमॉल गोल्ड फक्त 500 ग्राम. पारंपरिक वॉटर सोल्युबल खतं वापरण्यापेक्षा ह्या ज्या नवीन ग्रेड आहेत ह्या जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला शेतामध्ये आमूलाग्र बदल बघायला मिळतील. कारण की ह्या टोटल ग्रेड क्लोराईड फ्री आहेत, ह्या टोटल ग्रेड सोडियम फ्री आहेत. या पूर्णपणे अत्याधुनिक पद्धतीने कमी डोसवाल्या ग्रेड बनवल्या आहेत. एकरी अर्धा लिटर 250 ml मध्ये याचं काम होणार आहे. वापरताना काय काळजी घ्यायची आहे? कॅल्शियम नायट्रेट सोबत याचा वापर करायचा नाही आहे. कॅल्शियम याच्यासोबत हे चालणार नाही आहे. जार टेस्ट करा. समजा कधी कधी काय होतं की 2-3 प्रकारचे औषधं जर आपण करणार असू तर एका पंपाचं औषध घ्या फक्त. 3 औषधं मिक्स करणार असाल, 4 औषधं मिक्स करणार असाल तर एका लिटरमध्ये फक्त 3-4 औषधं टाकून बघा औषध फाटतं आहे का. जर फाटत असेल तर हे वापरू नका. फवारणी शक्यतोवर कुठल्याही औषधांची फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी केली. जर वातावरण ढगाळ असेल तर दिवसभर केली तरी चालेल. स्टोमाटा त्या ठिकाणी ओपन असेल. पाणी स्वच्छ वापरा. कडक उन्हामध्ये फवारणी टाळा. फक्त कॅल्शियम हे चालणार नाही. बाकी जवळपास सगळ्याच प्रकारची कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं याच्यासाठी चालतील. तर हे जे औषध आहे मित्रांनो, याचा डोस हा साधारणतः 40 ते 50 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे. आता हे दिसतं कसं? अजून एक महत्त्वाची काळजी, हे औषध वापरण्यापूर्वी याला चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे औषध ॲक्च्युअल कसं आहे? 1 लिटर बॉटलचं वजन हे जवळपास 1.5 किलोच्या आसपास येईल. ह्या औषधाची डेन्सिटी जास्त आहे आणि हे औषध दिसायला कसं आहे तर अतिशय घट्ट इंजिन ऑइलसारखंच. जवळपास तुम्हाला ज्या प्रकारे इंजिन ऑइल असतं, थोडंसं झूम करून जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल औषधाचा घट्टपणा. डार्क निळा रंग याचा आहे. हा औषधाचा घट्टपणा तुम्हाला जाणवेल. पाणी टाकल्यानंतर त्याची जी घनता आहे ती कमी होईल. आता औषधाचा जो घट्टपणा आहे तो थोडासा कमी झाला आहे आणि त्याचा कलर तुम्हाला दिसेल थोडा तांबूस रंग आता या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो, हे औषध तुम्ही कुठल्याही पिकावर वापरू शकतात. आत्ताची जी अवस्था आहे ती अतिशय योग्य अवस्था आहे. न्यूट्रिडिल 11-11-08 प्लस झिंक आणि बोरॉन हे औषध तुम्ही आजच खरेदी करा. या औषधामध्ये मागे सगळं प्रमाण दिलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे आणि त्याचा जो डोस आहे तो डोससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. साधारणतः 750 ते 800 रुपये लिटर हे औषध आहे. 1 लिटर औषध तुम्हाला कमीत कमी 3 एकराला पुरेल. 2.5 ते 3 एकराला आरामशीर हे औषध पुरेल. तर आजच औषधाची मागणी करा आपल्या जवळच्या दुकानावर आणि औषधाचे रिझल्ट कसे येतात हे मला 750 777 5355 या नंबरला रिझल्ट व्हॉट्सअप करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.